नमो बुद्धाय, जय शिवराय, जय भीम. सावळे गुरुजी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपलं सर्वांचं स्वागत. बंधू आणि भगिनींनो, 6 डिसेंबर 1956 हा दिवस तमाम वंचित बहुजन वर्गांसाठी काळा दिवस आहे. कारण या दिवशी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं होतं. बंधूंनो, संपूर्ण बाबासाहेबांचं आयुष्य जर बघितलं तर बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये 18 ते 20 तास ते रोज काम करायचे. तर 18 ते 20 तास जी व्यक्ती रोज काम करेल त्या व्यक्तीचं आरोग्य कसं राहील? सुरुवातीचे काही दिवस चांगले असतात, परंतु 40 नंतर माणसाला एवढं काम झेपत नाही. परंतु बाबासाहेब नित्यनेमाने तितकंच काम करायचे आणि म्हणून 50 येईपर्यंत बाबासाहेबांच्या शरीराला अनेक प्रकारच्या व्याध्या जडल्या. त्यामध्ये मधुमेह ही सर्वात मोठी व्याधी त्यांना जडली आणि ती मोठ्या प्रमाणात त्यांच्या शरीरामध्ये वाढली. तो आजार इतका भयंकर होता की बाबासाहेबांना अक्षरशः इन्सुलिन घ्यावं लागत होते. आणि नेमकं त्याच काळामध्ये बाबासाहेबांवर खूप मोठी जबाबदारी येऊन पडली. 1946 ते 1949 या काळात बाबासाहेबांनी संविधान लिहायला घेतलं. आणि संविधान हे इतरांसाठी कायद्याचं पुस्तक असेल, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासाठी संविधान म्हणजे त्यांच्या जीवनातील जे काही त्यांनी कार्य केलं होतं, जे काही लढे दिले होते, त्या सर्व कार्यांचं चीज भरून काढणारं पुस्तक होतं. आणि त्यामुळे त्या संविधानासाठी ते रात्रंदिवस मेहनत करत होते. आणि त्या मेहनतीमुळे त्यांचं शरीर दिवसेंदिवस थकत चाललं होतं. दिवसेंदिवस तो आजार त्यांचा बळावत चालला होता. रात्रंदिवस काम केल्यामुळे कुठल्याही प्रकारचं लक्ष त्यांनी आपल्या शरीराकडे दिलं नाही आणि म्हणून त्यांना खूप त्रास व्हायला लागला. त्यावेळेस डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की बाबासाहेब, जर तुम्ही असेच वागत राहिला तर मात्र काही खरं नाही. तुम्हाला तुमच्या समोर 2च पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे लग्न करायचं आणि दुसरा आहे मरण स्वीकारायचं. आता तुम्ही ठरवा काय करायचं. बाबासाहेबांना मरण तर नकोच होतं, कारण त्यांना बरेच काही काम करायचं होतं. संविधान लिहायचं होतं. त्या संविधानाच्या माध्यमातून वंचित बहुजन वर्गाला न्याय द्यायचा होता. त्यानंतर 13 ऑक्टोबर 1935 त्यांनी मी हिंदू म्हणून जन्माला आलो, पण हिंदू म्हणून मरणार नाही अशी प्रतिज्ञा येवला या ठिकाणी केली होती. ती पूर्ण करायची होती. यानंतर त्यांच्या आवडत्या रामूला त्यांनी सांगितलं होतं की रामू, तुला पंढरपूरला जाता आलं नाही ते चालेल, परंतु मी तुझ्यासाठी नवीन पंढरपूर तयार करेल. आणि ते पंढरपूरसुद्धा त्यांना तयार करायचं होतं. अशी बरीच कामं त्यांची बाकी असल्यामुळे ते मरण त्यांना नको होतं आणि म्हणून त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. बंधूंनो आणि भगिनींनो, बाबासाहेबांनी लग्न फक्त समाजाच्या उद्धारासाठी हे लग्न बाबासाहेबांनी केलं होतं. यानंतर बाबासाहेबांनी डॉक्टरांनी सांगितलं की बाबासाहेब,
बाबासाहेब म्हणाले त्यांना की बाबा तुम्ही बघा मुलगी एखादी असेल तर. तर ते म्हणाले की आहे शारदा कबीर तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. त्यावेळेस बाबासाहेब शारदा कबीरांना म्हणतात की तू करशील माझ्याशी लग्न. त्यावेळेस ती हो म्हणते आणि मग 15 एप्रिल 1948ला बाबासाहेबांनी दिल्ली या ठिकाणी दुसरं लग्न केलं. ते केवळ फक्त समाजाच्या उद्धारासाठी आणि मरण टाळण्यासाठी. तर बंधूंनो, शारदा कबीर या सविता आंबेडकर झाल्या आणि त्यांनाच पुढे माईसाहेब म्हणू लागल्या. या माईसाहेबांनी खरोखर प्रामाणिकपणे बाबासाहेबांची सेवा केली. संविधान लिहून पूर्ण झालं. बाबासाहेब थोडेसे खुश झाले, कारण त्यांनी या वंचित बहुजन वर्गाला समता, स्वातंत्र्य, बंधुत्व, न्याय, आरक्षण म्हणजे त्यांच्या प्रगतीचा मार्ग त्यांना खुला करून दिला होता. आणि म्हणून आता त्यांना या समाजाला एक दिशा द्यायची होती. कारण प्रगतीचा मार्ग खुला झाला, परंतु संस्कार फार महत्त्वाचे असतात आणि या संस्काराकडे समाजाला घेऊन जायचं होतं. एक नवी संस्कृती निर्माण करायची होती आणि म्हणून त्यांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ 1950मध्ये लिहायला सुरुवात केली. हा ग्रंथ लिहिणं म्हणजे काही साधं काम नव्हतं, कारण ते त्रिपिटक आहे भगवान बुद्धांचं. त्या त्रिपिटकाचा सार हा ग्रंथ आहे. ज्यावेळेस बाबासाहेबांनी त्रिपिटक वाचलं त्यावेळेस ते म्हणाले की मी आकाशाची उंची मोजू शकतो, समुद्राचा तळ गाठू शकतो, परंतु या त्रिपिटकाचा तळ मला गाठता येत नाही. आणि म्हणून बाबासाहेबांनी अतिशय मेहनतीने, अतिशय प्रयत्नाने त्या त्रिपिटकाचा सार तयार केला आणि बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेबांनी लिहायला घेतला. तो ग्रंथ लिहित असताना बाबासाहेबांची तब्येत खूप खराब व्हायची, परंतु माईसाहेबांच्या सेवेमुळे बाबासाहेब तो ग्रंथ पूर्ण करू शकले. आणि बाबासाहेब स्वतः बुद्ध आणि त्याच्या धम्माच्या प्रस्तावनेत सांगतात की सविता आंबेडकरांमुळेच मी हा ग्रंथ पूर्ण करू शकलो. आणि 1955पर्यंत बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ जवळजवळ पूर्ण केला. थोडंसं फक्त बाकी राहिला. आता बाबासाहेबांना असं वाटत होतं की आता मी जास्त दिवस मरणाला थांबवू शकत नाही, आणि म्हणून त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना बोलवलं आणि सांगितलं की आता आपल्याला धर्मांतर करायचं, त्यासाठी तयारी करा. त्यावेळेस बाबासाहेबांचे जे काही सहकारी होते त्यांनी बाबासाहेबांना विरोध केला आणि बाबासाहेब आता पुढे 57मध्ये निवडणुका आहेत आणि जर का आपण आता धर्मांतर केलं तर या धर्मांतराचा या निवडणुकीवर परिणाम होईल. म्हणून आपण धर्मांतराचा विचार आता सध्या करू नका, तो आपण निवडणुका झाल्यावर करू. परंतु बाबासाहेबांना माहीत होतं की कदाचित निवडणुकांपर्यंत मी असेल नसेल, आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं निवडणुका येतील जातील, निवडणुकीचं काही हो, परंतु धर्मांतर हे ठरल्या वेळेप्रमाणेच आपल्याला करायचं आहे. त्यामुळे सर्वांनी धर्मांतराची तयारी सुरू केली आणि 14 ऑक्टोबर 1956 नागपूर हे ठिकाण धम्मदीक्षेसाठी निवडण्यात आलं. आणि तमाम लोकांच्या लाखोच्या लोकसंख्येने लोक नागपूर या ठिकाणी जमा झाले आणि एकाच रात्री परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोठी धम्मक्रांती केली की लाखो लोकांना हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात आणलं. आणि हेच त्यांचे फार मोठं काम होतं. आणि बंधूंनो, बाबासाहेबांनी हे धर्मांतर केलं त्या दिवशी जसं त्यांनी त्रिपिटकाचा सार तयार केला होता बुद्ध आणि त्याचा धम्म, त्याचप्रमाणे त्यांनी त्या दिवशी 22 प्रतिज्ञासुद्धा लिहून आणल्या आणि त्या 22 प्रतिज्ञा आपल्या लोकांना दिल्या. महास्तवीर चंद्रमणींच्या हस्ते त्यांनी दीक्षा घेतली आणि मग त्यांनी आपल्या लाखो अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या आणि त्यांनी आपला सुटकेचा श्वास सोडला.
बंधूंनो, बाबासाहेबांनी त्यांच्या जीवनामध्ये संविधान लिहून आणि बुद्ध आणि त्याचा धम्म लिहून आणि आपल्याला धम्मदीक्षा देऊन खूप मोठं कार्य केलं की जेणेकरून आपल्या सर्व समाजाचं, बहुजन वर्गांचं उद्धार त्यांनी केला. आणि मग ते परत दिल्लीला गेले. दिल्लीला गेल्याच्या नंतर त्यांनी तो जो राहिलेला ग्रंथ होता तो पूर्ण करायला घेतला. अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे 5 डिसेंबरच्या रात्री त्यांनी त्या ग्रंथाचं शेवटचं पान लिहिलं आणि रट्टूला सांगितलं की रट्टू, उद्या सकाळी लवकर ये, आपल्याला काही कागद टाईप करायचे आहेत. आणि रट्टूला घरी जायला सांगितलं, पण जाताना त्याला सांगितलं की वंदनेची रेकॉर्ड लाव. रट्टूने वंदनेची रेकॉर्ड लावली आणि बाबासाहेब वंदनेची ती रेकॉर्ड ऐकत ऐकतच झोपी गेले, ते कायमचेच. सकाळी माईसाहेब त्यांना उठवायला आल्या, त्यावेळेस ते शांत झोपले होते. माईसाहेबांनी त्यांना हलवण्याचा प्रयत्न केला. त्यांना कळालं की बाबासाहेब आपल्याला सोडून गेलेले आहेत. त्यांनी हंबरडा फोडला, रट्टूला फोन केला. रट्टूसुद्धा त्या ठिकाणी आले आणि बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पूर्ण भारतभर पसरली. लोक हातातील काम टाकून मिळेल त्या वाहनाने मुंबईची वाट धरू लागले. मुंबईचे रस्ते माणसांनी खचाखच भरले आणि संपूर्ण मुंबईमध्ये माणसांचा जणू काही महापूर आला होता. 6 तारखेला रात्रीच्या 9:30च्या विमानाने बाबासाहेबांचं पार्थिव शरीर मुंबईत त्यांच्या राहत्या घरी राजगृह या ठिकाणी आणण्यात आलं. लोकांनी अंतिम दर्शन त्यांचं घेतलं. 1:30 वाजता त्यांची मिरवणूक निघाली, अंत्ययात्रा निघाली. ती अंत्ययात्रा संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दादरच्या स्मशानभूमीमध्ये आली. त्यानंतर बाबासाहेबांचे सुपुत्र भैयासाहेब यशवंत आंबेडकर यांनी त्यांच्या चितेला अग्नी दिला आणि हा महामानव अनंतात विलीन झाला. तर बंधूंनो, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण आयुष्य समाजासाठी अहोरात्र झटण्यामध्ये घालवलं. समाजासाठी एकमेव असा नेते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की त्यांनी मी जर या समाजाचा उद्धार करू शकलो नाही तर स्वतःला गोळी घालून घेईल असे आत्मनाशाची प्रतिज्ञासुद्धा केली होती. आणि परंतु ह्या सर्व प्रतिज्ञा त्यांच्या पूर्ण झाल्या, कारण ते बोधिसत्व होते आणि बोधिसत्व हे त्यांचं कुठलंच कार्य शिल्लक ठेवत नाहीत. ते संपूर्ण कार्य त्यांनी पूर्ण केलं आणि मगच या जगाचा निरोप घेतला. 10 वर्षापूर्वी त्यांनी एकदा सांगितलं होतं की मी माझं कार्य पूर्ण केल्याशिवाय या जगाचा निरोप घेणार नाही, आणि ते खरं ठरलं. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबांनी संपूर्ण कार्य केल्यानंतर या जगाचा निरोप घेतला व हा बोधिसत्व आपल्याला सोडून गेले. या बोधिसत्वास विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम. जय भीम, जय शिवराय, जय संविधान.